आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला 99-2000 एक GR निघाला होता. आपल्या शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा नव्हता म्हणून शासनानं काय केलं, शिक्षण सेवक पद आणले. आपले शिक्षक म्हणजे आता पवित्र क्षेत्र आहे याच्यामध्ये शिक्षण सेवक पदानं 3,000 रुपये असतात. आज शिक्षण सेवक हा जवळजवळ फक्त 16,000 रुपयामध्ये राहतो. आज त्यांची परिस्थिती फार भयावह आहे. आता शासनाच्या तिजोरीमध्ये दादा पैसे आहेत. आमचं मत काय आहे, शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे, तर शिक्षण सेवक पद हे समूळ नष्ट करा आणि त्या शिक्षकांना, आता रिटायर्ड झालेल्या शिक्षकांना आपण 20,000 मानधनावरती परत नियुक्ती देतो. मग शिक्षण सेवकांचं मत काय आहे की आम्हाला 16,000 रुपये देत आहे आणि 3 वर्ष आम्हाला राबवावं लागतं आणि आमचा सगळ्याच गोष्टीतून नुकसान होतं. एखादा शिक्षण सेवक जर एक्सपायर झाला तर कोणताही लाभ त्याला त्या सेवेमधला मिळत नाही. फक्त आमची एक विनंती अशी आहे, एकतर शिक्षण सेवक पद 1 वर्षासाठी करा आणि त्यांना कायम करा आणि त्यांचं जो मानधन 16,000 आहे तो 40,000 होणं गरजेचं आहे. फक्त महाराष्ट्र आणि गुजरात हे 2च राज्य आहेत की जिथं शिक्षण सेवक पद आहे आणि दुसरं नाही. आणि केंद्र शासनाने जो परवाचा 2025चा किमान वेतन कायदा काढलाय त्यामध्ये 23,980 हे किमान वेतन, कमीत कमी वेतन हे 23,980 असावं कुशल कामगाराला, म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं. आणि त्याच्यापेक्षा वर ज्या महानगरपालिका वगैरे आहेत तिथे त्यांनी सांगितले 33,000 ते 35,000. पण आपल्याकडे कुशल कामगाराला 23,980चा कायदा निघून सुद्धा आपलं महाराष्ट्र शासन मात्र 16,000 रुपये जे ज्ञानदानाचं कार्य करणार आहेत, जे भविष्यातली आपली महाराष्ट्रातली पिढी घडवणार आहे, अशा शिक्षकांना मात्र शासन 16,000 रुपयाचे वेतन देते. म्हणजे अगदी वेट बिगाराला सुद्धा 23,980 आणि शिक्षकाला मात्र 16,000. त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. याची खूप मोठी नाराजी आहे. आणि दादा आपल्या माध्यमातून याला जर आवाज उठवला तर नक्की हा प्रश्न सुटू शकेल तुमच्या माध्यमातून. आणि आमचा विश्वास आहे की आजपर्यंत गुरुजींनी तुमच्या सगळ्यावर विश्वास टाकला आहे. मला माहिती आहे गुरुजी काय करू शकतो. राजकारण तर नक्कीच करत नाही, पण आम्ही सगळे गुरुजी महाराष्ट्रातले तुमच्या पाठीशी आहोत. एक महत्त्वाचा निर्णय आता शासनाने घेतला की BLO हे काम अशैक्षणिक घोषित केलं. शासनानंच घोषित केलं की हे अशैक्षणिक काम आहे आणि हे शिक्षकांना द्यायचं नाही असं सांगून सुद्धा महसूल विभाग आज BLO